वाट सरू वाट भुलून गेला. फक्त त्याने भुलला आपल्या दैवाने भुलला आपल्या. काय करणार आहे. दैवहीन असलं भुलून गेला काय फायदा आहे. म्हणून कृष्णाजी महाराजांना मोठं सुंदर एक अक्षर असं मोठं सुंदर सांगितलं. चला चरण तीर भवन तुमच्या हात तीर भवन तुमच्या हात तीर भवन तुमच्या मोठा शक्तीला माराला कृष्णाजी महाराजांनी सांगितलं. तीरभवन घडवलं देवा तुमचे हात. ईश्वरा तुमचे हात घडलेला आहे. पूर्ण तीरभवन तुमच्या हातात घडलेला आहे. सर्व तुम्ही तुमचा खेळ आहे. तुम्ही घडवलं याला. बाकी सर्व एवढं मोठं तीरभवन तुम्ही या तीरभवनाचे धनी. तुम्ही तीरभवनाचे धनी आहे. जेव्हा हे सर्व धनी आहे तुम्ही आणि तुम्ही एवढं मोठं तीरभवनच घडवलं आणि 4 खाणी 4 वाणी लक्षे दिवा अंजली पैदा ईश्वरा तीरभवन तुमच्या हाताने घडलं. तीरभवन घडवलं तुमचे हात. पण आता काय म्हणते. मोठा शक्तीला लाथ मारा. लाथ आहे मारा. लाथ मारा म्हणते. मोडा शक्तीला महालात. मोडा शक्तीला महालात. ऐकायला फरक असते दुसरं काही नाही. शक्तीला इथं मोडायची आहे. कुठे मोडायची आहे. या महालात मोडायची आहे. ती शक्तीला कृष्णाजी महाराजांनी असं सुंदर सांगितलेलं आहे.
तिरभवन घडवलं देवा तुमचे हात, 3.5 हातात एक तिरभवन तुम्हीच घडवलं. 9 महिने लागले घडवायला, या तिरभवन आले. हे तिरभवन तुम्हीच घडवलं म्हणून देवा तिरभवन घडवलं तुमचे हात. आणि तिघाचा खेळाशिवाय तिरभवन घडलं नाही. तीन तत्वानं ह्या 3 तत्वात घडलं. कृष्णाजी महाराज तिरभवनाची उभा केला. राज्य होईन निज रूपात. मला सुटलं भक्तीचं उपळून घ्या नाव. ज्याच्या दैवी असंतो भजन तिरगुणानच ह्या बोलला. तिरगुण 3 तिवे, 3 पाय आहे तिव्याला. ह्या तिरवा असं तिरगुण तिरभवन देवा तुमच्या स्वतः घडलं रे देवा. देवा ईश्वरा तिरभवन घडवलं तुमचे हात. पण मग शिवडा शक्तीला मला हात. तीच शक्ती तिरगुणात्मक शक्ती आहे. बाहेर काढता येतो बा जाते का ते जाऊ शकते. तिनंच घडलाय ना, तिच्यापासूनच हा देह पडला आहे. सुंदर आहे. अहो याचं मूळ जर कळत नाही दिन सोडत नाही. पास आया बेटा कुछ मालूम कर काय कर जीवन का सात्विक म्हणते कृष्णाजी महाराज. कुठून आला तुम्ही मालूम करा काहीतरी. आकाश मदाकाश छुडाकाश आकाश घटाकाश मोठं आकाश. आकाशातूनच आला. पहिले बापाच्याच आकाशात राहिला 3.5 महिने. 3.5 महिने कोणाच्या आकाशात राहिला? बापाच्या आकाशात राहिला. बापाच्याच राहिला. आणि मग मायच्या घटा आकाशात आला. मग मोठ्या आकाशात आला. बाहेर आल्या मोठात आला. असा तो आला. म्हणून कृष्णाजी महाराजांना सुंदर काही सांगितलं आहे. कसा घडला रे तू? तिघापासून घडला तू. रजगुण मायेपासून. माये काय ना रजगुण मायेपासून. मायचा गुण लागला. बापाचाही गुण लागला येणे. त्या तमगुणापासून झालेला आहे. तमगुणापासून झालेला आहे. हा कसा झाला? तमगुण. पुरुषाला काम जर उत्पत्ती झाली कामाची, पाप निर्माण झालं पुरुषाला, तर तो मनुष्य राग येतो. राग क्रोध राग तयार होतो. म्हणून कृष्णाजी महाराजांच्या तिरगुणापासून बनलेला आहे. आणि सत्व गुण मायेचा गुण आणि बापाचा गुण. आणि मग जीव येणार आहे त्या जीवाचा गुण आहे तो सत्व गुण. जीव सत्व गुण आहे पण तो जाऊ शकतो. सत्वगुणी आहे जीव म्हणून तो शिवाला भेटू शकतो. पण जीवाचा गुण सत्व आहे. पण शिवाचा गुण शुद्ध सत्व आहे. तो शिवाचा नाम शुद्ध सत्व म्हणजे ईश्वराचा गुण शुद्ध सत्व आहे. असा तो आहे भगवंत. ती शक्ती म्हणते तिघाची शक्ती मोडा म्हणते. कोणती म्हणते? तिघाची. या इथं मोडा. या तिरभुवनात इथंच मोडा. या महाला महान म्हटलं कृष्णाजी महाराज. महान या महालात मोडा. तिला सोडा. इथंच मोडा येईल. मोडा शक्तीला मला सोडा बंदी सिलवटी दासी गाल घरात. हिला नंदन देहित काल घर. सुंदर असं सांगितलं. हो काय सांगितलं? हो मग हिची सोडपात कशी करायची? गुणाचा वापर आहे की नाही? 3 तुमच्या सोडा पाऊ जगता खातो. जगू शकत नाही तुम्ही त्याच्याशिवाय. वेळोवेळीला काम आहे. प्रत्येकाचंच काम आहे. कधी तुम्हाला कोणा गुणाचा वापर फक्त कृष्णाजी महाराजांनी सांगितलं. सोडा बंदी सिलवंडी दासी घाल घरात. हिला नांदो नरती हित. शरीरावर लक्ष ठेवणं महत्वाचं. सुंदर असतं. म्हणून तिची सोडबात कशी करता आली पाहिजे त्या 3 शक्तीची हे माहिती पाहिजे. सोड आणि बाण
सोडबंदी सिलवंडी दासी घाल घरात अंगला नांद सांगितलं हो कृष्णाजी महाराजांनी सुद्धा सांगितलं ओ लय खूप काही आहे कृष्णाजी महाराजांना खूप सांगितलेलं आहे म्हणून ही शक्ती आधी शक्ती जी पराय शक्ती आत्म्याची जी साळू शक्ती जी आहे ते ईश्वरापर्यंत आपल्याला नेऊ शकतो मग साळू कशाला म्हणा त्याचं काही आपल्याला माहिती पडलं पाहिजे ना साळू म्हणतो तुम्ही म्हणतो आम्ही म्हणतो कशाला साळू म्हणावं आपण हा कसा म्हणावं साळू सार आणि ओ सार दोन किती आहे दोन आहे सार आणि ओ सार दोन भाग सार आणि सार म्हणजे शुद्ध सत्व सार म्हणजे ईश्वर सार म्हणजे महात्मा असार म्हणजे देह त्या देहावर या त्रिगुण आत्म शक्ती आहे असार आहे नाव घ्या आपला जो नेम आहे पण एक क्षण या सारा हरी त्यांनी सांगून ठेवलं आपल्या महाराजांनी सांगितलं अशी साळू आहे तिचा विचार करा नामाचं विश्लेषण करा नाम म्हणजे गोड आहे गोड अमृत आहे आणि बघून सुंदर असं माझा बहीण जे होतो त्याची आई माझी बहीण मला टाकपर्यंत बहीण मानलं त्याला बहीण तर बाबूला सुंदर असं चरण सांगितलं मी सांगतो त्याचं थोडस कधी सांगतो बाबून सांगितलं साळमाय आली काय म्हटलं सावून घ्यावी आली आणि डंका वाजे चरण नाही सुटलं असं का तुमच्या जवळ असं त्याच होणार नाही आपल्याला साळमाय आली सावंतपुरी डंका वाजे दुर्मेरी आता सावंतपुरी आली ते जर सावंतपुरी आली अगीन पवन पाणी हे आकाश धरणी यामध्ये साचला साचा उभा दर्शनी अन्न अग्नी पवन पाणी आकाश धरणी सहा झाले सर्व ठिकाणी पातच दाखवले पण कृष्णाजी महाराजांनी सांगितलं का अन्न अग्नी पवन पाणी आकाश धरणी यामध्ये सचला साचा उभा दर्शनी हा दर्शनी आहे दर्शनासाठी सोचला आहे साचा चार तत्वाने सोचला अन्नाची गरज आहे याला पाच तत्व तर आहेत पण याला जर या जन्माला आला त्याने अन्नाशिवाय या जगू शकत नाही म्हणून कृष्णाजी महाराजांनी सुंदर सांगितलं आणि म्हणून पाच तत्व पलीकडे दुसरीकडे सांगितले म्हणून त्याला पंढरी म्हटलं पाच तत्वाची पंढरी आया ही पंढरी पाच तत्वाची कृष्णाजी महाराजांनी मोठं सुंदर सांगितले झाला आता दामच्यावर नाही झाला
जरा दोनच शब्द राहिले, बस 2 शब्द आठवतो टाईम झाला. तर याच्यामध्ये 6 तत्वामध्ये ती शक्ती जर आली सावंग्यात या तर डंका वाजल्याशिवाय काही नाही. ती शक्ती जर सावंग्यात म्हणजे जे देहरूपी सावंग आहे, या सावंग्यात जर ती शक्ती आली तर तुमचा डंका वाजल्याशिवाय जगात चला बिलकुल पाऊ शक्तीचं काळामुळं शक्ती कशी निघते भलत्याचं घर शक्ती बाजारी बनवला बाजार घुमे चला पाहू शक्तीचं काळामुळं आपली वेळ कमी झाली. आता मी या चरणाचं काही खूप पूर्ण करू शकणार नाही. थोडं वर पाहू आणि आपण कार्यक्रम आपला वाढू, कारण ती वेळ झालेली आहे. नाही तर बहुत खोलात जायचं आहे. जाळ कसं मूळ कसं म्हणून पाहू तिचं जाळ मूळ, त्या शक्तीचं जाळ मूळ पाहत आहे कोण्या की जे नेणारी आहे त्याच्याकडे ईश्वराकडे नेणारी शक्ती तिचं जाळ मूळ पाहतं आपल्याला. पण हे जे भलत्याचं घर निघणारी शक्ती आहे, शक्ती कशी निघते भलत्याचं घर, त्रिगुणात्मक शक्ती हे भलत्याचं घर. मला भलत्याचं घर निघतो, मला भलत्याचं घर निघतो. तो कोणाचंही घर निघते ते, म्हणून ते कोणाचाही उद्भवतो. त्रिगुणाचा जास्त वापर असतो. प्रत्येक जीवामध्ये त्रिगुणात्मक जीव आहे आणि त्या जीवामध्ये जे जिथं जास्त वापर आहे
तो त्याला म्हणतात घर निघणे, कोणाचे घर निघतो. पण मग कृष्णाजी महाराज म्हणते काही नित्य म्हणतात घर, ही बाजारी नाही म्हणते, ही बाजारी नाही म्हणते, शक्ती बाजारी. बाजार भरवला म्हणते, बाजार भरवला, या शक्तीनं बाजार भरवला. पाहू शक्तीचं जाळमुळ सर्वच होतं, चरांचर शक्ती कशी नित्य बनत्याचं डोळं, तिनं भरवला बाजार भूमीवर. शक्ती कशी नित्य बनत्याचं डोळं, शक्ती बाजारी भरवला बाजार भूमीवरी. म्हणून या अक्षराचं चरण म्हणजे खूप खोलात काही होणार नाही, करता येणार वेळ झालेली आहे. म्हणून आपण कृष्णाजी महाराजांनी सांगितलं, आपण पाहू आता विचार. जीवनंदी बुल्लाया नंदी, कृष्णाजी महाराज सांगतो, हा जीवनंदी बुल्लाया नंदी जाऊन, हा जीवनंदी बुल्लाया नंदी लागला मायेचा, वैकेना मूळ पालवी खाली देखवरा पुढे फिरतील रे गगना पुढे फिरतील रे गगना जीवनंदी बुल्लाय आनंदी लागला मायेच्या नांदी बेखबरा पुढे फिरतील रे गरगरा. कृष्णाजी महाराज म्हणते हा मायेच्या नांदी लागलेला जीव आहे हा, आणि हा मायामध्ये भुलून गेला, सर्पा भुलून गेला मायेमध्ये, सर्प भुलून गेला आणि त्या मायेनं हा जीव भुलला. म्हणून ओळखेना मुळ पालवी फांदी, यानं मुळही नाही ओळखलं आणि पालवी नाही फांदत ओळखली. म्हणून म्हणते कृष्णाजी महाराज मूळ म्हणजे बीज, बीज म्हणजे मूळ, मूळ म्हणजे ईश्वर आणि तो भगवंत बीजापासून वृक्ष झाला. का झाला?
बीजापासून वृक्ष झाला पाली फांद्या त्या वृक्षाला. बीज ईश्वर हे बीज आहे आणि ते बीज आपण शक्ती जाळ आहे त्याचं, शक्ती जाळ आहे त्याचं आणि पाऊस शक्तीचं जाळ मुळ, त्या शक्तीचं जाळ मुळपाचं आहे. म्हणून बीज, बीजाशिवाय उत्पत्ती होईल का? झाड उत्पन्न होईल का? पहिले बीज व्हावं लागते आणि त्या बीजापासून मग झाड तयार होतो आणि त्याला जवळा येतो. जळा मायेच्या, त्या मायेच्या जळा आहे आणि त्या जळापासून जळा आणि ते आपल्याला ओळखायचे आहे. म्हणून कृष्णाजी महाराजांनी सांगितलं का या शक्तीचं जाळ मूळ, त्या शक्तीचं जाळ मूळ पाहून म्हणते आपण काय ते आणि सवस होतो चरांचर, चराचरात ईश्वर आहे म्हणून चरांचर पाहायचा म्हणते सव होतं म्हणते चरांचर. भगवंत ईश्वर सवाय आपल्या, कसा आहे सवाय तो ईश्वर सवाय आपल्या, भगवंत सवाय म्हणून सवा होतं चराचर. पण मग हे शक्ती चराचर ईश्वर चराचरात आहे पण हे त्रिगुण आत्मक शक्ती नाश करतो आणि त्रिगुण आत्मक शक्ती हे सर्व होतं चराचर. शक्ती कशी निघते भलत्याचं शक्ती भल्या भलत्याचं घर निघतो. म्हणून यातला ईश्वर त्या जीवाला दिसत नाही आणि हा दूर पडतो, जवळ असून दूर जातो ईश्वर पाहिला. कृष्णाजी महाराजांनी सांगितलं त्यानं एका चरणामध्ये सांगितलेलं आहे की त्यांनी सांगितलेलं आहे एका चरणामध्ये तू जाय तुझे तू त्यांनी सांगितलं मृग हिंदे भ्रम झाल्यावानी. काही सांगितलं मृग हिंदे भ्रम झाल्यावानी ज्यांच्या मुखची संजीवनी गोडवाणी होय. हा कस्तुरी असता, कस्तुरी असता नाभीत खाली, आपल्या नाभीमध्ये कस्तुरी आहे. तशी मृगाच्या बेंबीमध्ये कस्तुरी आहे तशी आपल्या जवळ कस्तुरी आहे. बेंबीत कस्तुरी ते शक्ती आहे, ही बेंबीतून आपली शक्ती आहे ती क्रिया करावं लागतो. ते क्रिया केली की आपल्याला ते दर्शन घडतो. पुन्हा मन पुढे चालतो. आता पाणी पिलं थोडस बरं वाटलं पण आता जेवायला भूकही लागली, जेवायला भूक ताटही आलं, अरे जेवला पुन्हा तृप्त झाला. पुन्हा मन म्हणते ताट आलं आता कसं करावं. आता आळस तयार झाला, जेवल्यावर आळस तयार होतो. मग आळस तयार झाला म्हणजे आता झोपलो असतो तर गादी आली, हातरून पांघरून आलं. अरे हातरून पांघरून नाही आलं, झोपला पण त्याचं मन त्याला गाडी दे नाही. असं का झालं, असं का झालं बा. इथं भूत नसेल आलं, भूत नसेल आलं भूत. मग आता मन पुढंच चाललो मनाचं काम लय बळकट आहे. मन म्हणते आता हे खाईल तर नाही, आता हे जागेवर बसलं का मन तर झालं का आपल्याला एवढं काही झालं तर मनात चुकरावं उड्या काढून मारावं. पण मन मारते उड्या, मन म्हणते खाईल तर नाही, खाल्लं. कृष्णाजी महाराजाचा सुंदर दृष्टांत आहे, सुंदर अक्षर आहे. कृष्णाजी महाराजांना सांगून ठेवलायच्या कल्पतरूच्या झाडाखाली
कल्पतरूच्या झाडाखाली बसले परमैया आणि ज्याच्या नशिबी नाही त्याला काय करा भगवान, ज्याच्या नशिबी नाही त्याला काय करा भगवान. सुद्धा सांगितलं कल्पतरूच्या झाडाखाली बसला होता, त्याला भेटलं तर कल्पतरूचं भेटलं. कृष्णाजी महाराजांना ते सांगितलं, हिंदू धर्माचे आपण जर हिंदू धर्माचे जीव असं ते कल्पतरूच्या झाडाखाली जर बसत असल, मन हे कल्पना कल्पना करत करत समोर चालते आणि चांगलं असताना जिंकून देते चांगला भरते आणि जिंकून देते सत्यानाश होते. चांगलं कधी सोचत नाही, चांगलं बरं दिसत नाही. हा कोणाला साध्य विश्व हे सर्व आपलं आहे. कृष्णाजी महाराज काय सुंदर सांगितलं, काय सुंदर सांगितलं. आपण कुठले कसे वागतो, कसा देव आपल्यापर्यंत येईलो. असं जर राहिलो तर कुठं जायची गरज नाही. वाट सरू वाट भुलला, वाट सरू असं आपल्याला याचं काही नाही हो. येण्या जाण्याचे दिवस गाडोन, वरकट दिवस भरतीन भरण. कृष्णाजी महाराज म्हणतात येण्या जाण्याचे दिवस फक्त 2 आहे आणि वरकट दिवस भरती भराची आहे आपल्याला. मग भरती भराचे दिवस आहे, तर या 2 दिवसासाठी आपल्याला फक्त एवढं करायचं आहे. म्हणून मला दिवसाचं नवल करा, नवल वाटे एवढ्या जना. नाहीतर नवल वाटलं पाहिजे वावा वावा असं मागं केलं पाहिजे, कोणतरी वाटलं पाहिजे. एक 2च आहे, एक बुराई आणि एक बराई, एक बराई आणि एक बुराई. बरं एक वाईट, दोनच नाव येतात. काय येतो गेल्यावर 2च नाव येतं, बरा होता, बरा होता, वाईट होता, असे 2 नावं येतात. म्हणून आपल्याला बरं करून जायचं आहे आणि आपल्याला आपली 84 जर मिटवायची असेल तर हे सर्व कृष्णाजी महाराजांनी सांगितलं तशा प्रमाण आनंदानं कसं वागलं जर आपण ना, तर माझी तरी अशी 100% शाश्वत आशा, माझं म्हणजे आशा आहे देवाच्या पायापाशी. आशा माझी आहे, आशा माझी आहे, आशा माझी आहे, आशा माझी आहे. देवा धरणे तुमचे पाय, आशा माझी आहे, आशा माझी आहे, आशा माझी आहे, आशा माझी त्या देवाचे पाय जर धरले आपण मानवानं आणि आपण जर आपल्या त्याच्या सांगितलं तर जो जीव चालला समजाचा त्याचं भलं झाल्याशिवाय राहत भलं होते, चांगलं होते, त्याची 84 भेटते आणि येणं जाणं आहे, येणं न जाणं. पण यापेक्षा आपल्याला 84 जर मुक्त व्हायचं असेल तर त्यांच्या शब्दात लक्ष ठेवलं पाहिजे. आणि 9 दिवसाचं नवल करा, नवल वाटे अवघ्या जना. मग कृष्णाजी महाराज म्हणतो असं जनाले नवल वाटलं, पण मग काय म्हणतो पुढं काय म्हणते, मोडाया तिरपुटी बंधनाला, सोडाया तिरपुटी बंधनाला, मोडाया शक्तीचा एवढं करायचं आहे आपल्याला. तुमचं नवल फुकट होणार नाही जगा. त्रिगुण रज तम सत्व या 3 गुणाला त्या रजगुण लोभी आहे. रजगुण कसा आहे, लोभी आहे, लोभ मायेतला. तमगुण हा शंकराचा गुण आहे, हा तमगुण आहे. हा सत्वगुण विष्णूचा आहे. 2 मध्ये हा जपडला, 2 मध्ये आले काही पुढे जाऊ दे.
शिवाजी महाराजांनी सांगितलं तीन गुणाच्या पलीकडे जावं लागते. शुद्ध सत्व आणि शुद्ध सत्व गुणाधी भैसाच महाराजांना एक शब्द सांगितला. अंगी शुद्ध का पाहिजे? गुणाच्या पलीकडे जायचं आहे म्हणते कृष्णाजी महाराज. अंगी शुद्ध सत्व गुण आदि वैसाच निशान. मेड धरा, मेडिले धरा. नाही तर मग जात्यात दाणे टाकले का भर्र 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 पीठ कोणल्याशिवाय राहणार नाही. मेडी पाठी दाणे राहिले ते मात्र त्याचं पीठ पडत पीठ नाही पडते ना. मग असे दाणे मेडीचा जसा खुंटा आहे अशी मेघादी भेसाचं निशाण. उपदेश केला सर्व जनी आणि आईनं सिटी वराडामध्ये वाटली. गुणाच्या पलीकडे जावं ते म्हणून कृष्णाजी महाराजांनी सांगितलं नव्या दिवसाचं नवल करा. नवल वाटे हो घ्या सोळातील कुटी बंधनाला. सोळातील कुटी बंधनाला मुळाया ते शक्तीचा मग तिरकुटाच्या पलीकडं याने सोळा म्हणते. भलं होणार नाही रे माय बाप, तुमचं भलं होणार नाही रे लेकरो. लेकरो भलं होणार नाही, सोडून द्या. या तिरकुटात काही पडलं नाही. आपण काय करू? आपण धरून कसावं बोलतो इकडं पण इकडं धरून नसावं. काय फायदा? म्हणून कृष्णाजी महाराजांचा अंगी शुद्ध सत्व गुण आधी वंशाचं निशाण. असं जर करत असेल तर त्याचं नवल चांगलं होते जगा. देखता तर चोपडा कोणी बोलतो पण माग माणसाची कीर्त झाली पाहिजे. कोणाला माग माणसाचे अवगुण तसे अवगुण केले पाहिजे. म्हणून कृष्णाजी महाराजांसाठी का मोळा तिरकुटी बंधनाला. सोळा तिरकुटी बंधनाला मोळा शक्तीचा पसारा. कोण्या शक्तीचा पसारा मोळाचा सांगितला. शक्तीचा पसारा मोळा म्हटलं. मग हेच शक्ती प्रत्येक तत्वाला शक्ती लागलेली आहे. शक्ती शिवाय आपण इथं बसलो नाही, झोपत नाही, उठत नाही, चालत नाही, बसत नाही. शक्ती लागलेल्या आहे. जागोजागी शक्ती लागलेली आहे. शक्ती शिवाय इथं बोलू शकत नाही. मनुष्य चालू शकत नाही शक्ती शिवाय. म्हणून शक्ती मग कोणती शक्ती मोडाची आहे, कोणती छोडाची आहे? त्रिगुणात्मक शक्ती. या तिघाची जी शक्ती आहे, तिघाने जी शक्ती लागलेली आहे या शक्तीने मोडा. या शक्तीने मोडा, सोडा, तिने सोडा. मग काय होईल? सोडाया मोडाया तिरकुटी बंधनानं सोडाया मोडाया शक्तीचा पसारा. मग या शक्तीचा पसारा सोडा. मग म्हणजे शक्ती पिंड मग पुढे आहे. पण या सोडाया शक्तीचा पसारा. शक्ती गर्वानं मातली फार. अयिका देवातील भवनी जागा नाही जेव्हा. म्हणून हे कृष्णाजी महाराजांनी सुंदर असं सांगितलं.
शक्तिपिंड घडवणारा शक्तिपिंड घडवणारा शक्तिपिंड घडवणारा शक्तिपिंड सुंदर असं सांगितलेलं आहे कृष्णाजी महाराजांना. शक्तिपिंड घडवणारा शक्तीचा बाजार मोडा सावरा शक्ती गर्वाला मातली पाराईक देवा तिरभवनी जागा नाही द्यावा. आता कृष्णाजी महाराजांनी सांगितलं शक्तीचा बाजार मोडासावा. कारण ही जी त्रिगुणात्मक शक्ती आहे हे मनुष्याला चौथ्या शुद्ध सत्वावर जाऊ देत नाही, ईश्वरापर्यंत जाऊ देत नाही आपल्याला. म्हणून कृष्णाजी महाराजांनी सांगितले का या शक्तीचं राज्य मोडा न्यारा. शक्तीचा या शक्तीचं राज्य मोडा शक्तिपिंड घडव न्यारा. मग शक्तीचा पिंड घडवा म्हणते, पण मग कोण्या शक्तीचा पिंड घडवा म्हणते? कोण्या शक्तीला घडवायचा? ती शक्ती कोणती? जी शक्ती आपल्याला ईश्वरापर्यंत नेऊन पोहोचवते त्या शक्तीशिवाय जाऊ शकत नाही आपण. ती आदिशक्ती तिला पराशक्ती म्हटलं, आदिशक्ती म्हटलं तिला. ती आदिशक्ती सर्वाच्या आधी म्हणजे ईश्वराची जो आपल्यातला जो ईश्वर आहे आत्माराम, त्या आत्मारामापर्यंत हे जीवाला नेऊ शकते. ह्या जीवाला ती शक्ती आपल्याला ती शक्तीचा वापर केला तो पिंड जर घडवला असा मजबूत बनल्या जातो तो पिंड. आत्मज्ञान आहे हे कृष्णाजी महाराजांना असं सुंदर सांगितलं आहे. आणि त्या शक्तीद्वारे आपण ते कुंडलिनी आहे, त्या शक्तीला ते कुंडलिनी जागी होतो. 3.5 येडे घालून आहे ते अशी ते जागृत होत होते शक्ती.
तेव्हा ती जागृत झाली की हा जीव त्या शिवापर्यंत पोहोचल्या जातो, म्हणजे आत्मारामापर्यंत जातो. म्हणजे शुद्ध सत्व जर ज्याच्या पाशी असेल तो जीव तिथपर्यंत जातो, टेक बाय टेक. त्या केंद्राच्या बातम्या भेटते आपल्याला. मोठं सुंदर आलो आत्मज्ञान. हो, वेळ कमी पडते आपल्याला. त्याच्यामुळं रात्र रात्र बसून तर असा आनंदात रात्र जाते हो जागृतीची. हो, काय सुंदर हो, सुंदर आहे, खूपच आहे, खोटं नाही. म्हणून ती शक्ती, ती कुंडलिनी जागृत झाली पाहिजे आपली. ती कुंडलिनी जर जागृत झाली, 3.5 येडे आहे तिचे, आणि ती कुंडलिनी तिचं नाव दिलं कृष्णाजीवा साळू मंजुळा वासना नितनामी रायना. मग ते अशी ते बनवा लागते, त्या वाचनेले तशी बनवा लागते. नीट म्हणजे निश्चित असंच नाही, असं करण्या कुठं नाही. हे झालं थोडंसंच झालं, पण आवाज दिन काम करताना सुद्धा झोपतानी त्याचा विसर नको, अशी तू बनली पाहिजे. आणि साळू मंजुळ हो वाचना नितना मिरायना साळू मंजुळ. मग म्हणते साळू माय निघाली मैदानी, साळू माय निघाली मैदानी, साळू माय निघाली मैदानी, साळू माय मग काय होते, बिजली चमके वो चमके आसमानी, चमके वो चमके आसमानी, चमके वो चमके आसमानी, चमके वो चमके आसमानी, वो चमके आसमानी, बिजली चमके वो चमके मग अशी साळू माय 3.5 येडे घालून आहे. 3.5 येडे देह हा 3.5 हाताचाच आहे, आणि त्याच्यामध्ये हे 3.5 येडे म्हणजे खोलले पाहिजे. म्हणून म्हणते कृष्णाजी महाराज म्हणते काय सर्व निघाली मैदानी. ती शक्ती ईश्वरापर्यंत येते, ती होय शक्ती आसमानी, आसमानापर्यंत पोहोचवते, जीवाला शिवापर्यंत पोहोचवते. ती शक्ती आदिशक्ती, पराशक्ती, परमेश्वराकडून येणारी शक्ती. यातील गुणात्मक शक्तीचं काम नाही म्हणते. असा पिंड काढवा म्हणते, म्हणतो आवरात अवधीन घडले हो पिंड घडले, घडले होऊन गेले, जुने होऊन गेले. हो, रात दिन भजन करणारे आताही आहे बिचारे, पहिलेही होऊन गेले. म्हणून हे नाम चतुर्पती नाम अशी आहे, याची पारख करायला कोणी चुकलं चवरे अशी. म्हणून हा चतुर्पती नाम अवधूत नाम मोठं कठीण आहे, कठीण आहे. समजलं त्याला करत मात्र सोपी आहे, पण तरच भेटत नाही तर असं भेटत नाही. वाचला पडता ऐका ज्याचा भाव, आणि घरी येतो देव बेटा. तो घरी येतो, आपल्या जंगलात येतो, कुठेही येतो, पण विश्वास पक्का पाहिजे. अहो कसंही विघ्न असेल,
जाळून भस्म करते, जाळून भस्म. त्याच्या हातात ताकद आहे एवढी. हा कृष्णाजी महाराज नामामध्ये नाम चतुर्पथा नाम, नामामध्ये नाम जळतोडी गणाव सत्य विश्वाला विश्वास ठेवणं डळू नाही द्यायचा. आपला विश्वास असा पण घडी जाऊ नाही द्यायचा. मन कारण मन मोठं बळा नाही, भल्या भल्याने गंडवून टाकते मन. हो मन आता एक बोलते मग एक बोलते. तसं मन मनामागं बुद्धी, बुद्धी मागं चित्त, आणि ते काय एका ठिकाणी गेले अहंकार पया आला. म्हणून मन बुद्धी चित्त अहंकार हा तयार होतो. म्हणून मनाचे कासरे आवडा लागते. कृष्णाजी महाराजांनी सांगितलं, कृष्णाजी महाराजांनी सुंदर सांगितलं. बरं आपण कशाने ऐकतो, कानानं की मनानं? पण कृष्णाजी महाराजाची वाणी गड्यावं मनीतर खावं, ऐकल्यानं होत नाही का याचा उपाय इथून ऐकलं की इथून चाललं जातो. पण मनानं ऐका म्हणते. मनाने आवरा, मनाने आवरा. नाही आवडलं तर मन मोठं खतरा आहे. साधा दृष्टांत काही नाही, आपलाच दृष्टांत घ्या. एक वाटसरू चालला, जाता